हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत आई आणि बाबा रिटायर होणार आहेत याचा 14 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. समीर सीमाला बोलत असतो की ऐक ना सीमा, सानूला समजव, ती झोपायला नाही म्हणते. तेवढ्यात सीमा लक्ष देत नाही. तेवढ्यात समीर बोलतो, अरे काय चाललं काय, झोपायचं नाही आहे का आज? तेवढ्यात सीमा बोलते, झोप उडाली माझी. तेव्हा समीर बोलतो, कशामुळे? तेव्हा सीमा बोलते, तुमच्या आईमुळे. तुझ्या आईने सगळी झोप उडवली माझी. त्यांचा निर्णय देऊन मोकळ्या होऊन गेल्या. आपल्याला विचारलं आधी, जसं काही ते या घरात एकट्याच राहतात. अरे तुला काय होतं रे बोलायला? प्रत्येक गोष्टीला नुसता हो हो करत राहतोस. तेव्हा समीर बोलतो, अच्छा, जो काही प्रकार घडला आहे त्यानंतर कुठल्या तोंडाने बोलायचं हे मला कळत नाही. तेव्हा सीमा बोलते, अरे या घरात कमवते आपण दोघंच आहोत, मग आपण त्यांचे निर्णय का मान्य करायचे? त्यांनी उलट आपल्याला विचारून निर्णय घ्यायला हवे. पण ते राहिलंच बाजूला. बाहेरच्या लोकांना आपल्या डोक्यावर आणून ठेवलंय. तेव्हा समीर बोलतो, तू जरा शांत हो ना. समीकाचं काय करायचं ते आई बाबा बघतील. तेव्हा सीमा बोलते, कसं? माझा पगार नाही हे विसरलास का तू? अरे तुझ्याच पगारावरती हे सगळं भागावं लागणार आहे आपल्याला. तेव्हा समीर मनात बोलतो, माझं तरी पगार कुठे येणार आहे आता? छे, काय करू कळत नाहीये. तेव्हा सीमा बोलते, समीर अरे सानूचा माझा विचार येत नाही का रे तुझ्या मनात? काय आयुष्यभर यांनाच पोसायचं आपण? कधीतरी आपल्या तिघांचा विचार कर. काय ठरवलं होतं आपण? सांग ना, काय ठरवलं होतं आपण? की आपल्या पगारातनं थोडे पैसे बाजूला काढायचे आणि आपलं एक नवीन घर घ्यायचं. पण याची खाणारी तोंड वाढली ना तर आपलं स्वप्न कधी पूर्ण करणार आहोत आपण? या आईंनी ना सगळं गणित बिघडवून टाकले माझं. तेव्हा समीर बोलतो, तू शांत हो, मी सगळं ठीक करीन. तेव्हा सीमा बोलते, आता ठीक तेव्हाच होईल जेव्हा आपण ह्या घरातनं बाहेर पडू आणि सीमा तिथून निघून जाते. तेव्हा इकडे दुसऱ्या दिवशी प्रभा आणि माधव जायला निघतात. माधव बोलतो, चला येतो आम्ही. शुभा, यशवंतराव, खूप छान गेले इथले दिवस. मकरंद बोलतो, मी कॅब बुक केली, येईलच 2 मिनिटात. तेव्हा शुभा बोलते, सांभाळून जात आई. तेव्हा प्रभा बोलते, खरं सांगू का, नवीन गाव, नवीन घर, नवीन सगळा संसार थाटायचा आता नको वाटतं ग ताई, नको वाटतं ग शुभा. तेव्हा मकरंद बोलतो, अगं मावशी जा की, मस्त मजा कर. आता काय शमू पण नसेल ना तुला तिकडे त्रास द्यायला. तेव्हा शुभा बोलते, ए शमिका, आई बाबांना नमस्कार कर. तेव्हा शमिका बाबांच्या गळ्यात पडते आणि बोलते, बाबा पुढच्या वेळेस बघाल तेव्हा सिटीमध्ये बघा प्लीज, म्हणजे मला असं तुम्हाला सोडून नाही राहावं लागणार. तेव्हा प्रभा शमूला जवळ घेते आणि बोलते, हे बघ शमिका, आता शुभाताईलाच आई मानायचं हं. तेव्हा शुभा बोलते, काय ग ताई, ते शेंडेफळ आहे आमचं, तिने मला नाही त्रास द्यायचा मग कोणाला त्रास द्यायचा? तेव्हा ते सगळे बाहेर त्यांना सोडवायला जातात. तेवढ्यात सीमा इथे घरात उभे राहून विचार करत असते की वा, छान सांगतात हां आई, पण 2 दिवसाच्या आत नाही या शमिकाला बाहेर काढलं ना तर नावाची सीमा नाही. इकडे शुभा यशवंतला चहा आणून देते आणि बोलते, ताई आणि माधव भाऊजी गेला, त्यांच्याशी नीट बोललेही नाहीत तुम्ही. तेव्हा यशवंत बोलतो की बोलायचं काय, त्यात मी तिथेच होतो निरोप देताना. तेव्हा शुभा बोलते की त्यांची मुलगी आपल्याकडे सोडून गेली तर धड 2 शब्द नीट बोलावे तरी त्यांनाही बरं नसतं का वाटलं? तेव्हा यशवंत बोलतो, तुझ्या ताईसमोरच सांगितलं ना शमिकाला इथे ठेवून घ्या, आणखी काय हवं? शुभा बोलते, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे ना त्यांना असं वाटलं असेल की तुम्हाला शमिकाचं इथे राहणं पसंत नाही म्हणून. तेव्हा यशवंत बोलतो, मला काय वाटेल काय वाटणार नाही याचा विचार कोण करतंय म्हणा. तेव्हा यशवंत बोलतो, शमिकाच्या बाबतीत मला म्हणायचं नाही, तुला चांगलंच माहिती मला काय म्हणायचं आहे. तेव्हा शुभा बोलते, काय झालंय तुम्हाला, का असं वागताय तुम्ही? माझ्याशी धड बोलत नाही आहात. तेव्हा यशवंत बाहेर जायला निघतो. तेव्हा शुभा बोलते, आता कुठे चालला तुम्ही? तेव्हा यशवंत बोलतो, मी जरा बाहेर जाऊन येतो. तेव्हा शुभा बोलते, अहो असं काय करतात, चहाही तसाच ठेवला तुम्ही. तेव्हा यशवंत गेल्यावर शुभा बोलते, काय झालं यांना, का असं वागतायत हे? तेव्हा शमू इथे किचनमध्ये बिस्किट शोधत असते. तेवढ्या तिथे सीमा येते आणि बोलते, काय ग, काय शोधते? तेव्हा शमू बोलते, मावशी बिस्किट कुठे ठेवते माहिती आहे का, चहासोबत हवी होती. तेव्हा सीमा बोलते, बिस्किटं संपली आहेत. तेव्हा शमू बोलते, नाही, काल तर डबा भरलेला होता. तेव्हा सीमा बोलते, हो का, तुला आमच्या घरातले डबे रिकामे करायचे आहेत का? तेव्हा शमू बोलते, नाही राहू दे, मी चहा ठेवलाय. तेव्हा सीमा डब्यांकडे बघते आणि बोलते, ऐक ना, तुला चहाबरोबर काहीतरी खायला हवं आहे ना? 1 मिनिट हं, हा घे पाव, गरम केल्यावर खूप छान लागतो. आणि सीमा शमिकाला पाव देते. इकडे समीर नोकरीसाठी फोन करत असतो. तेवढं तिथे शुभा येते आणि बोलते, समीर शुभा डबा घेऊन उभी असते. इकडे किचनमध्ये सानू येते, मम्मा मला चॉकलेट दे ना. तेव्हा सीमा बोलते, देते सानू बेटा. तेव्हा सानू पकडला हात लावणार, तेवढ्यात तेव्हा शमू पकडला हात लावणार, तेवढ्यात सीमा पकड हातात हिसकावून घेते आणि तापत असलेलं दूध घेते आणि सगळं ग्लासात ओतते आणि शमूला चहाला काहीही दूध ठेवत नाही. इकडे शुभा समीरला विचारते, समीर इंटरव्ह्यू, तू काही नवीन नोकरी शोधतोयस?
तेव्हा समीर बोलतो, मी नाही शोधत आहे, माझा मित्र आहे ना, तो नवीन नोकरी शोधतोय. मी माझ्या परीने त्याला मदत करतोय, होईल तेवढं. तेवढ्या शुभा बोलते, तेच अरे मला असं वाटलं की कुठला तुझा इंटरव्ह्यू. तेव्हा समीर बोलतो, तुझं काही आई. तेव्हा शुभा बोलते, तसं नाही रे, अलीकडे तू आपल्यातच राहतोस, बोलत नाही जास्त, म्हणून वाटलं. काही प्रॉब्लेम नाही ना समीर. तेव्हा समीर बोलतो, आई तू ना उगाचच काळजी करत असतेस, एकदम ओके सगळं. तेव्हा शुभा बोलते, हो ना, घे डबा घे. तेव्हा समीर जायला निघतो. तेव्हा शुभा बोलते, समीर, शमिका इथे राहायला आली, ते सीमाला पटलं नाही आहे ना. इकडे सीमा सानूला दूध देते, शमिका काळा ब्लॅक टीचा कपात ओतते. तेवढ्यात सीमा शमिकाकडे बघते, शमिका ब्लॅक टीमध्ये पाव उडवत असते. तेव्हा सीमा बोलते, अगं तुला चहासाठी दूध हवं होतं ना, विसरलीच मी. एरवी आम्हाला दूध पुरतं, पण आता माणसं वाढलीत ना, तुला दूध हवं असेल तर जा घेऊन ये. काय आहे ना, रोजचा खर्च नाही परवडत ग, त्यात कमवणारे कमी आणि खाणारे तोंड वाढली आहेत ना. तेव्हा सीमा मनात बोलते, आता कळेल हिला, एखाद्याच्या घरात फुकट राहिलं की काय होतं. तुला अशीच छळेल ना, एक दिवस स्वतःहून इथून निघून जाशील. तेव्हा शमिकाला रडायला येतं. सीमा बोलते, सानू चल बेटा, आपण हॉलमध्ये जाऊन दूध पिऊ. हं. इकडे समीर शुभाला बोलतो, तू कुठे एवढा विचार करते, तुला हा निर्णय मान्य आहे ना, तू घेतलेला निर्णय चुकीचा थोडी ना असतो. आणि सीमाचा काय विचार करते ग, तिचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे ना, मी बोलेल तिच्याशी. निर्णय तू घेतला आहेस ना, मग तू घेतलेला निर्णय योग्य रीतीने तो पार पाडणे ही जबाबदारी कोणाची, आमची जबाबदारी आहे ना. तेव्हा समीर बोलतो, पण आई तू प्लीज काळजी करू नकोस. शुभा बोलते, काळजी करू नकोस म्हणजे कसली, कशाबद्दल बोलतोयस तू. तेव्हा समीर बोलतो, सीमाचं ते. शुभा बोलते, तिने सांगितलं ना तुला सर्व. कसली मुलगी ही, मी तिला सांगितलं होतं तुला सांगू नको, अलीकडे तू तुझ्याच विचारांमध्ये असतो, तुझ्या डोक्याला ताण नको, पण ऐकलं नाही या मुलीने. तेव्हा समीर बोलतो, मला माफी मागायची तुझी, खरंच आई, आय एम सॉरी. काय आहे ना, पैसा दिसला की सगळंच गडबडतं तिचं, आणि पहिल्यांदाच नाही झालं हे, आधी सुद्धा ती खूपदा वागली, तिच्या वागण्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच त्रास झाला आहे. मी माफी मागतो आई तिच्या वतीने, आय एम सॉरी. मी पण खूपदा समजायचा प्रयत्न केला ग, पण. तेव्हा शुभा बोलते, समीर तिलाही कळायला हवं ना, आता लहान आहे का आता ती, एका मुलीची आई आहे, तरी ही जबाबदारीची जाणीव कशी नाही. तेव्हा समीर बोलतो, नाही कळत आई तिला हे कळत नाही की किती पैसे आपण कमवले तरी पण आपल्या जवळची माणसं आपल्या जवळ नसतील हे तिला कळतच नाहीये. बघ ना आई, पैशापेक्षा माणसांना जपायचं असतं, एवढी छोटीशी गोष्ट तिला कळतच नाही, आणि मग त्या लोभापोटी ती काही ते करून बसते. मी बाजू घेत नाही आई तिची, तिला या सगळ्यांचा मोह आहे, ती अडकते त्याच्यात. हे सगळं खरं आहे का. तेव्हा शुभा बोलते, माहिती आहे मला समीर. तेव्हा समीर बोलतो, खरं सांगू आई, आजपर्यंत तुम्हाला माझ्यामुळे, सीमामुळे खूप काही सहन करावं लागलं. तेव्हा समीर बोलतो, खरं सांगतो आई, तुला याच्या पुढे माझ्या परीने जितकं होईल तितकं करेल, कुठल्याच गोष्टीची झळ तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही, खरं सांगतो आई. शुभा बोलते, खरं सांगू बाळा, मला माहिती आहे, पण सीमाला तिची गोष्ट कळायला नको का, ती नाहीतर आयुष्यभर अशीच चुका करत राहील आणि तू फक्त सावरत राहशील. तेव्हा समीर बोलतो, बरोबर आहे आई तुझं, येतो मी. समीर पुढे जातो आणि परत मागे वळतो आणि बोलतो, आई मला तुला काहीतरी सांगायचंय. शुभा बोलते, काय. तेव्हा समीर बोलतो, हे सगळं प्लीज बाबांना नको सांगूस, काय ना, ऑलरेडी त्यांना खूप त्रास झाला आहे ग, अजून त्रास व्हावा असं मला नाही वाटत. तेव्हा समीर बोलतो, मी निघतो. तेव्हा शुभा बोलते, सांभाळून जा. समीर गेल्यावर शुभा मनात बोलते, काहीतरी बोलता बोलता राहिला समीर, नक्की काहीतरी त्याच्या मनात सलतंय पण सांगत नाही, काहीतरी टेन्शन दिसतंय. हे सुद्धा अलीकडे नाराज दिसत आहेत. शमिकाच्या राहण्याबद्दल बोलले तेव्हा हो म्हणाले होते, मग आता नाराजी का कोण जाणे, काही कळत नाही. इकडे यशवंत बाहेर स्टॉलवर बसलेला असतो. तेव्हा त्याचा मित्र बोलतो, यशवंत खेळ की, आपण पत्ते खेळतोय. तेव्हा यशवंत बोलतो, नाना माझा मूडच नाही बघ, हे असे अर्धवट डाव नाही टाकायचं, हां पत्ते नाही टाकायचं, चल खेळ. काय करू रे, माझं मनच लागत नाही. नाना आयुष्यात एक स्वप्न बघितलं होतं, ते पण पूर्ण होऊ शकत नाही. ठरवलं होतं की रिटायर्ड झाल्यावर ओरथळला जायचं आणि निवांत राहायचं आम्ही दोघांनी, एवढी छोटी इच्छा पण पूर्ण होऊ शकत नाही. दरवेळी असं काहीतरी कारण घडतं आणि शुभाचे पाय घरातून निघतच नाही. व नाना बोलतात, अरे असं चालायचंच रे, आपल्या आयुष्यातले निर्णय घेणारे आपण एकटेच थोडी असतोच. मध्यमवर्गीय माणूस म्हणजे ना, तो कठपुतलीवाला बावला असतो ना, ज्याच्या चारी बाजूंनी दोऱ्या असतात, दोरी बांधलेली असतात, तसा असतो बघ. वेळ, पैसा, प्रकृती, ह्या दोऱ्या सगळ्या त्याला आयुष्यभर त्याला आपल्या तालावर नाचवतात. तेव्हा यशवंत बोलतो, बरोबर बोललास नाना तू, पैसा असतो तेव्हा वेळ नसते, आणि वेळ असला पैसा असला मग अशी काही अडचण उभी राहते, मग आपला पाय खेचते. म्हणजे कितीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर पाय मात्र आपला जागच्या जागून हलत नाही. किती धडपड केली तरी वैताग आलाय मला या सगळ्यांचा. तेव्हा नाना बोलतात, अरे पण सगळ्यांची हीच तर आहे, तू काय एवढा चिडचिड करतोस. तेव्हा यशवंत बोलतो, नाना यातून काही मार्ग नाही का रे, माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही का रे. तेव्हा नाना बोलतो, हे बघ, स्वप्न जरी तुझं असलं ना तरी त्यात तू एकटाच आहेस का, नाही ना.
ते एकट्याने तू कसं काय पूर्ण करणार? सगळ्यांच्या कलाकलाने घ्यावं लागतं. काळजी करू नकोस, सगळं काय ठीक होईल. तोपर्यंत असा मूड घालवू नकोस. चल उचल, खेळायला कमॉन. तेव्हा यशवंत तिथून उठतो आणि बोलतो नाही नको रे, माझा मूडच नाही, आणि चालला जातो. शमिका आपल्याला रूम शोधत असते, फोनवर बोलत असते. तेवढ्यात तिथे शुभा येते आणि बोलते काय गं शंभू, काय चाललंय? तेव्हा शंभू बोलते मावशी मला ना तुला काहीतरी विचारायचंय. तेव्हा शुभा बोलते बोल ग काय झालं? माझी ना एक मैत्रीण राहते इथे जवळच राहते. शुभा बोलली PG म्हणजे पेईंग गेस्ट का? तेव्हा शमू बोलते हो, ती आता म्हणत होती तिच्या इथे जी मुलगी राहते ना ती घर सोडून चालली आहे. ती आता मला विचारत होती की तुला यायचंय का तिथे राहायला. तेव्हा शुभा बोलते म्हणजे शमिका तुला इथे राहायचं नाही आहे का? तेव्हा शमू बोलते अगं तसं नाही, आम्ही दोघं एकत्र राहिलो तर आम्हाला यायला जायला पण सोपं होईल ना, आणि इथे सगळ्यांनाही सोपं जाईल. तेव्हा शुभा बोलते सगळ्यांना म्हणजे तुला इथं काही त्रास होतोय का? तेव्हा शमिका बोलते नाही तसं काही नाही. तुला काही त्रास होतोय का? तेव्हा शमिका बोलते नाही तसं काहीच नाही, पण अगं नाही ते ऑलरेडी सगळे एवढे जण राहत आहेत, आम्ही पण इतक्या दिवस राहिलो आणि आता तर मला कॉलेजसाठी मुंबईतच राहायचंय. म्हणजे आय मीन टू से म्हणजे असं दुसऱ्याच्या घरी किती दिवस राहायचं ना. शुभा बोलते समिका दुसऱ्याच्या घरी म्हणजे अगं मावशी मी तुझी सक्की मावशी, आम्हाला परक समजलीस का? अगं जशी मला मी तू तशी तू. इथे तुझे भाऊ आहेत, तुझे वहिनी आहेत आणि तुला दुसरीकडे राहायला जायचंय. तेव्हा शमी बोलते मावशी कशाला माझ्यामुळे तुम्हाला त्रास? शुभा बोलते त्रास ए वेडाबाई असं काय बोलतेस तू? तुझ्यामुळे आम्हाला त्रास होईल का? मी तुझं कुटुंब आहोत, नाही तर तुझे आई बाबा तुला सोडून गेले असते का? तू कुठेही जाणार नाहीयेस, तू फक्त अभ्यास करायचा आहे मनापासून आणि बाकी सगळं बघायला तुझी मावशी आहे समर्थ. इकडे समीर नवीन ऑफिसला इंटरव्ह्यूसाठी येतो. समीरला असा प्रश्न विचारला जातो की तुम्ही त्या कंपनीतलं नोकरी का सोडली? तेव्हा समीर सगळं आत्तापर्यंत झालेलं खरं कारण सांगतो. तेव्हा ते सर बोलतात यू आर ऑनेस्ट, पण तुम्हाला काय वाटलं तुमच्या या प्रामाणिकपणाबद्दल तुम्हाला मी ही नोकरी देईल? अहो घरच्या फंक्शनसाठी तुम्ही तुमच्या कंपनीला तोंडावर पाडलत ना. दिस इज रिडिक्युलस मिस्टर समीर. हो तुम्ही फक्त सांगताय तुम्ही बेजबाबदार नाही असं, पण जे काही घडलंय त्यावरून तर मला वेगळंच वाटतंय. तेव्हा समीर बोलतो तुम्हाला काय वाटतं? मला सांगायचं असतं तर मी काहीही कारण सांगू शकलो असतो, पण मी खूप प्रामाणिकपणे सांगतोय सर, मला एक संधी द्या. तेव्हा ते सर बोलतात की मी तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकत, म्हणून समीरला जायला सांगतात. इकडे यशवंत बाहेरून येते. शुभा विचारते तुम्ही आलात, पण यशवंत तिच्याशी न बोलताच निघून जातो. तेव्हा शुभाला नानांचा फोन येतो. तेव्हा नाना बोलतात शुभा वहिनी यशवंत आला का? तेव्हा शुभा बोलते हो आत्ताच आले. तेव्हा नाना बोलतात आत्ता आला का तो? पण त्याला जाऊन बराच वेळ झाला, पण तो सरळ आपल्याच विचारात वाटला, घरी जाऊन झोपतो म्हणून निघून गेला. फोन केला तर उचले ना म्हणून तुम्हाला फोन केला. वहिनी घरी सगळं ठीक आहे ना? शुभा बोलते हो सगळं ठीक आहे. तेव्हा नाना बोलतात काहीतरी बिनसले त्याचं, लक्ष ठेवा त्यांच्यावर. कसं आहे ना यशवंत सारखी हिरवी घडाघडा बोलणारी माणसं अबोल राहिली ना मग काळजी वाटते. काहीतरी मनात चलत असणार ना, म्हणून लक्ष लागत नसेल त्याचं. म्हणजे काळजी करावी म्हणून नाही, काळजी घ्यावी म्हणून फोन केलाय हा वहिनी. तेव्हा शुभा फोन ठेवल्यावर बोलते काय चालू आहे यांच्या डोक्यात? मला सकाळपासून वाटतच होतं, पण आता नानाही म्हणताय म्हणजे नक्की काहीतरी चालू आहे. काय डोक्यात घालून घेतलंय यांनी देव जाणे. आणि इथेच एपिसोड संपतो.